की बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, हे बरोबर आहे. बरोबर. पण ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस काँग्रेस पक्ष याला समर्थन देण्यासाठी पुढे आलेला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी मी राजीनामा देऊन बाहेर पडतो, तुम्ही आपली घटना करा, अशा रीतीचं होतं. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्या नेहरूंनी त्यांच्या कालावधीमध्ये जगभरातले जे 5 नॉन कॉन्स्टिट्युशनल लॉयर्स होते त्यांना असताना पत्र लिहिलं होतं की तुम्ही भारताची असणारी घटना आम्हाला लिहिण्यात मदत करावी. पण त्या सगळ्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे असणारा कॉन्स्टिट्युशनलिस्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे असताना तुम्ही आम्हाला का बोलवता, आम्हाला का सांगता. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की फार अभ्यास झालेला नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स नाही पण सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जी ऍक्ट ऑफ 1935 असं म्हणतो त्यावेळेस एकंदरीत 18 की 19 कमिट्या स्थापन झाल्या. बरोबर. त्या 18 ते 19 कमिट्यामध्ये मॅक्सिमम कमिट्यामध्ये बाबासाहेब होते आणि त्यांचं ते